सगळे सोयरे या शब्दावरून खोळंबलेल्या मराठा आरक्षणाला अखेर 27 जानेवारी रोजी वाट मिळाली। या संपूर्ण घडामोडींवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही। जात ही जन्माने येते, एखाद्याच्या शपथपत्राने नाही। यामुळे सरकारने मसुदा तयार करूनही परिस्थिती जैसे थे राहिली आहे का? सगळे सोयरेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या मसुद्यात नेमकं काय लिहिलंय, पुढील काही मिनिटात जाणून घेऊयात। सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वी पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल। अध्यादेशात सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आग्रही होते। अखेर त्यांची मागणी मान्य झाली आहे। मात्र अधिसूचनेमध्ये सविस्तरपणे काय लिहिलंय ते देखील पाहूयात। कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तातील काका, पुतणे, भावभावगीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत। अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल। ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे। मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहे किंवा सजाती आहे याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। यामध्ये आपण सविस्तरपणे पाहिलं तर पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा सगळे सोयऱ्याचा अर्थ घेतला जाईल असं स्पष्टपणे लिहिण्यात आलंय। दरम्यान सरकारच्या अधिसूचनेवर प्रश्न उपस्थित झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं म्हटलंय। सगळे सोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाची उद्यापासून अंमलबजावणी करा अशी विनंती जरांगे पाटील यांनी केली आहे।